संकट काळात नूतन भारत गॅसची तत्पर सेवा. नियोजनबद्ध पुरवठ्यामुळे नागरिकांना दिलासा. संकट काळातही नागरिकांच्या गरजा ओळखून दिंडोरी रोड परिसरातील नूतन भारत गॅस एजन्सीने घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत सेवाभावाची परंपरा कायम राखली आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरही योग्य नियोजन करत एजन्सीकडून गॅस वितरण करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एजन्सीचे संचालक बच्चनलाल बागमार यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. यामुळे गॅस वितरण अधिक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे. सध्या बुकिंगमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी घाबरून अनावश्यक बुकिंग करू नये, तसेच गॅसचा वापर संयमाने व नियोजनपूर्वक करावा असेही एजन्सीकडून सांगण्यात आले. नागरिकांमध्ये भीती किंवा अफवा पसरू नयेत यासाठी एजन्सी सातत्याने जनजागृती करत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही नूतन भारत गॅस एजन्सीने घरपोच सिलेंडर सेवा देत उल्लेखनीय कार्य केले होते. त्याच अनुभवाच्या बळावर सध्याच्या परिस्थितीतही एजन्सी प्रभावीपणे सेवा देत असून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरत आहे. घरगुती वापरासोबतच व्यावसायिक ग्राहकांसाठीही शक्य तितक्या प्रमाणात गॅस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूणच संकटाच्या काळात संयम, नियोजन आणि तत्पर सेवा यांचा उत्तम संगम साधत नूतन भारत गॅस एजन्सी नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरत आहे. मी नूतन भारत गॅसचे कार्यकारी संचालक बोलत आहो की आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसचा तुटवडा प्रशासन म्हणते नाही आहे, पण ऑलरेडी आहे तो तुटवडा. आणि की लोकांना जे 21 दिवसावर सिलेंडर बुकिंग होत होतं ते आता 25 दिवसांनी केलेलं आहे. ज्याच्याकडे डबल सिलेंडर आहे त्यांना 30 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसाचं आहे. आणि लोक घाबरून पॅनिक बुकिंग करत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की बुवा त्यांना वाटतं की पुढे सिलेंडर मिळत आहे, नळी मिळत आहे, म्हणून ते थोडक्यात पॅनिक बुकिंग करून सिलेंडर आपले भरून ठेवत आहेत. त्याच्यानंतर वेटिंग जी म्हटली तर मिनिमम 10 दिवस, मॅक्झिमम 15 दिवसाची चालूच आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये. आणि कमर्शियल सिलेंडर तर मिळणं मुश्किल झालेलं आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, इंडस्ट्रीज लाईन 50% बंद पडली, 50% चालती. ज्यांच्याकडे होता कोठा साठा ते चालवत आहेत. बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती दिवसांमध्ये ग्राहकांपर्यंत सिलेंडर पोहोचतो आहे? नाही, परिस्थिती अशी आहे की जर आम्हाला कंपनीकडून सिलेंडर मिळाले तर 5 दिवसात पण मिळतंय, नाही मिळाले तर 10 दिवस ते 15 दिवस लागत आहेत. गॅस सुरक्षित आणि योग्य वापर करण्यासाठी आपण ग्राहकांना काय आवाहन कराल? आम्ही गॅस योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी त्यांना सांगतोय की जसा जेवढी बचत करता येईल तेवढी करा, की जेणेकरून आपला गॅस वाचला पाहिजे. आणि जो 21 दिवस किंवा महिनाभर जातोय तो कसा 1.5 महिना जाईल याचा यूज करा थोडा दिवस तरी, जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती आपली सांभाळत नाही आणि गॅसचा पुरवठा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. केवायसीची प्रक्रियाबद्दल काय सांगाल? ही केवायसी गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं आहे, बायोमेट्रिक कंपल्सरी केलं आहे, त्याच्याशिवाय सिलेंडर देणं बंद केलेलं आहे. कोरोना काळात देखील आपण घरोघरी त्या टाक्या सिलेंडर देत होते. आताही आपला सुरळीत पुरवठा चालू आहे. काय सांगाल? नाही, कोरोना काळात पण देत होतो, आता पण आमच्याकडे साठा आल्यानंतर आम्ही पण वेळोवेळी सर्वांना सिलेंडर देत आहोत. आणि प्रत्येकाचा OTP नंबर घेऊनच सिलेंडर देणं बंधनकारक केलेलं आहे. पुढील काळात सेवा अधिक चांगली करण्यासाठी आपली काही नियोजन आहे का बागमार साहेब? पुढील काळात नियोजन हेच आहे की आम्ही कसं 2 दिवसात किंवा 3 दिवसात सिलेंडर घरपोच देऊ आणि लोकांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ, हेच आमचं योग्य नियोजन आहे.